नमस्कार मित्रांनो, मी गौतम वावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे, ठाकरेंचा होकार तर पवारांचा नकार. आता तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल की कोणत्या गोष्टीमध्ये ठाकरेंचा होकार आहे आणि कोणत्या गोष्टीमध्ये पवारांचा नकार आहे. मग ती नेमकी गोष्ट काय आहे आणि ती कशासाठी होकार आणि नकार देत आहे. हे दोन्ही मंडळी महाराष्ट्रातली आहे. मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला पाहिजे असतील तर हा व्हिडिओ संपूर्णपणे पाहावा लागेल. आणि तुम्ही जर माझ्या मताशी सहमत असाल तर हा व्हिडिओ नक्की तुम्हाला लाईक आणि शेअर सुद्धा करायचा आहे. आणि आपली कॉमेंट्स, जे काही आपली मतं असतील ती मित्रांनो कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की नक्की कळवा. मित्रांनो, झालंय असं की भारत देशामध्ये किंवा भारत देशावर सध्या भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. आणि या भारतीय जनता पार्टीचं सरकार जर बघितलं तर बेरोजगारी आहे, लोकांना नोकऱ्या नाही आहेत, महागाई वाढते, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत आहेत. म्हणजे विविध प्रश्न सध्या निर्माण झालेत. आणि अशा परिस्थितीमधून हा भारत देश जात असताना ज्या पद्धतीनं काँग्रेस सरकारने हा देश 70 वर्षामध्ये उभा केला, त्या देशाची राख रांगोळी करण्यासाठी आज सज्ज असलेली भारतीय जनता पार्टी, हिला जर 2024ला रोखायचं असेल किंवा यांना जर सत्तेपासून रोखायचं असेल, सत्तेपासून थांबवायचं असेल तर कुठल्याही पद्धतीमध्ये 2024चं लोकसभेचं इलेक्शन किंवा निवडणुका ह्या भारतीय जनता पार्टीने जिंकता कामा नये असा मनसुबा घेऊन काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी 30 ते 35 किंवा 28-30 पक्ष एकत्र आलेत आणि इंडिया आघाडी किंवा इंडिया आघाडीचं अलायन्स झालंय. ते एकत्र येऊन सध्या विचारमंथन करतायत. बरं, यामध्ये जर पक्ष बघितले तर वेगवेगळे राजकीय पक्ष त्यांनी घेतलेत. मग ते प्रादेशिक आहेत, काही देश पातळीवरचे आहेत. परंतु यामध्ये ज्या मंडळींना किंवा जे पक्ष घेतलेत ते पक्ष जर बघितलं तर काही पक्ष असेही आहेत की त्यांचं अजून राजकीय अस्तित्वच नाहीये. परंतु जर काही पक्ष राजकीय अस्तित्वही असेल, जनाधारही असेल आणि अशी जर मंडळी घेतली जात नसतील तर मग मात्र काही प्रश्न निर्माण होत आहेत. आणि ते प्रश्न आपण सध्या जो फोकस बघतोय तो आपला महाराष्ट्रामध्ये बघूया. तर हे जे काही इंडिया आघाडीच्या मीटिंगा होत आहेत, या मीटिंगा ज्या वेगवेगळ्या ठिकाणी घेतल्या जात आहेत, जशी आपल्याकडे मुंबईमध्ये मीटिंग झाली तशीच 19 डिसेंबरला जी तिसरी मीटिंग म्हटलं जाते ती दिल्ली या ठिकाणी झाली. आणि या मीटिंगला महाराष्ट्रामधून जर बघितलं तर काँग्रेसच्या वतीनं, राष्ट्रवादीच्या वतीनं जर बघितलं तर सुप्रिया सुळे आहेत. या ठिकाणी जर बघितलं तर शरदचंद्र पवार साहेब आहेत. दुसरीकडे शिवसेनेच्या बाजूने जर बघितलं तर उद्धव ठाकरे आहेत, त्यानंतर आदित्य ठाकरे आहेत, संजय राऊत आहेत. म्हणजे ही मीटिंग झाली, त्या ठिकाणी जी काही चर्चा झाली किंवा त्या मीटिंगमध्ये जे काही इंडिया आघाडीच्या बाबतीमध्ये किंवा विविध राजकीय पक्षांमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या पाहिजेत किंवा जी चर्चा झाली, ती चर्चा मीडियामध्ये ज्यावेळेस व्हायरल होती त्यावेळेस मीडियामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने नमूद केली जाते, ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये असलेला वंचित बहुजन आघाडी या पक्षाला कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडिया आघाडीमध्ये सामील करून घेतलं जावं याचं जोरदार समर्थन करणारे शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी जोरदार समर्थन केले. आणि त्या समर्थनार्थ त्यांनी हेही सांगितलंय की बाळासाहेब आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते किंवा अध्यक्ष आहेत आणि त्यांचा जर महाराष्ट्रामध्ये आज प्रभाव बघितला तर सर्वसामान्य तळागाळातला वंचित घटक जो आहे तो त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला जोडलेला आहे. आणि तो जोडल्यामुळं त्यांच्या आज पक्षाची ताकद महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. आणि ती ताकद आहे की नाही याचं त्यांनी 2019ला जे काही इलेक्शन झालंय
त्या लोकसभेचं आणि विधानसभेचं याचे दाखले देऊन सुद्धा सिद्ध केले. म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांकडे लोकसभेसाठी जे काही 14% मतदान आहे याचा दाखला देऊन त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आपले मनसुबे किंवा 2024चं जे इलेक्शन जिंकायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये वंचित लाभ घेतल्याशिवाय पर्याय नाही, ही उद्धव ठाकरेंची भूमिका अतिशय स्पष्टपणे मांडलं. असं मीडियामध्ये आलंय, मास मीडियामध्ये आले, पत्रांनीही डिक्लेअर केले किंवा मीटिंगमध्ये जी काही मंडळी त्यांनी सुद्धा सांगितलंय. परंतु त्यामध्ये दुसरं जे एक महत्वाचं नाव आहे ते नाव म्हणजे शरद पवार साहेब. या शरद पवार साहेबांनी मात्र त्यावर कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाहीये. कारण जर त्यांनी काही प्रतिक्रिया दिली असती तर उद्धव ठाकरेंसारखं त्यांचं सुद्धा नाव किंवा त्यांनी एक शब्द जरी बोलला असता वंचित बहुजन आघाडीविषयी तरी त्यांच्या मोठ्या प्रमाणावर त्या बातम्या तयार झाल्या असत्या, हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. परंतु पवारसाहेब त्यावर काही बोललेले नाहीये आणि उद्धव ठाकरेंनी मात्र जोरदार समर्थन केलेले आहे. म्हणून आजचं कॅप्शन दिलंय आपण की ठाकरेंचा होकार आणि पवार जर काहीच त्यावर प्रतिक्रिया देत नसतील तर पवारांचा नकार आहे का, अशा हिशेबानं हे आपलं कॅप्शन आहे. पण मित्रांनो, दुसरी गोष्ट त्यामध्ये एक अशी नमूद करण्यासारखी आहे की ज्या ठिकाणी पवार साहेब बसले होते आणि मल्लिकार्जुन खरगे ज्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणी एक चिठ्ठी सापडते की जी चिठ्ठी मी तुम्हाला दाखवतोय. आता ही चिठ्ठी फाडलेल्या स्वरूपात आहे, पण त्या चिठ्ठीवरचं जे नाव आहे ना ते महत्वपूर्ण आहे आणि त्या चिठ्ठीवर इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये प्रकाश आंबेडकर असं लिहिलेलं आहे. आणि हे नाव बघितल्यानंतर किंवा ही चिठ्ठी ज्या जागेवर सापडते ना ते बघितल्यानंतर मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत की ही चिठ्ठी तिथे कशी, की जिथे पवार साहेब खरगेंच्या शेजारी बसलेत, मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या शेजारी बसलेत आणि ही चिठ्ठी नेमकी तिथे सापडते. आणि मग मनामध्ये शंका निर्माण होते की चिठ्ठी नेमकी कोणी कोणाला दिली, किंवा फोटोमध्ये जे दोघं जण दिसत आहेत की एकमेकाला बोलतायत तर या नावाविषयी तर बोलत नाहीत ना. मग ही जर हे नाव लिहिलं असेल तर कोणी कोणाला लिहिलं, की कोणीतरी दुसरीकडून चिठ्ठी यांना आणून दिली आणि या दोघांपैकी कोणाला तरी दिली आणि त्या चिठ्ठीवर काही त्या दोघांचं बातचीत चालली आहे का, फोटोमध्ये दिसतंय ते, पण काय बोलतायत आपल्याला माहित नाही, त्या दोघांनाच माहिती आहे. परंतु हे जर बघितलं तर मीडियामध्ये मग या चिठ्ठीवरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला चालू झालं आणि ह्या प्रतिक्रिया येताना त्यामध्ये मग तुमचा मीडिया असेल, तुमच्या टीव्ही वाहिनी असेल, तुमचे पत्रकार असतील, या सर्वांनी जे काही प्रतिक्रिया दिल्या आणि त्या प्रतिक्रिया देत असताना जे पत्रकार आहेत की जे अनुभवी पत्रकार आहेत, या सर्व पत्रकार, आता मी मागे अशोक वानखेडेंबद्दल बोललो, व्हिडिओ बनवलाच होता, पण त्या पत्रकाराने सुद्धा स्पष्ट सांगितलंय की जर या आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांना सध्या समाविष्ट करून घेतच नसतील आणि सर्व मीडियामध्ये हीच बातमी चालते, जर त्यांना ते कळत नसेल तर आता मात्र प्रकाश आंबेडकरांनी स्वतःचं आपलं अस्तित्व किंवा स्वतःचं जे काही मार्ग असेल तो निवडायला हरकत नाही. आणि असेच दुसरे पत्रकार एक आहेत की निखिल वागळे यांनी तर एक नोटच टाकली, त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलंय की जर उद्धव ठाकरे समर्थन करत असतील पण तेवढ्याच वेटेजचा नेता किंवा त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं वेटेज ज्या माणसाला काँग्रेसमध्ये आहे ते म्हणजे शरद पवार साहेब, हे जर त्यावर काहीच बोलले नसतील तर मग मात्र यामध्ये काहीतरी चुकतंय. आणि मग निखिल वागळे असं सांगतायत की शरद पवारांनी काहीही झालं तरी ही जी काही इंडिया आघाडी आहे यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या प्रवेशाला नकार देऊ नये किंवा शरद पवारांनी त्यांची तिरकी चाल चालू नये असं निखिल वागळे स्पष्ट सांगतायत. आणि जर ते चालत असतील तर काँग्रेसला याचा तोटाच होणार आहे, कारण त्यांच्या राजकारणामुळे राष्ट्रवादीचे 2 तुकडे झाले, म्हणजे त्यांच्याकडे जी काही मताची टक्केवारी आहे त्याचे विभाजन झालंय. शिवसेनेची तीच अवस्था आहे, पण शिवसेनेच्याकडे काही मतदान आहे ते खूप मोठं आहे. आणि दुसरीकडे जर बघितलं तर निखिल वागळे हेही सांगायला विसरत नाहीत की काँग्रेसने बाळासाहेब आंबेडकरांना इंडिया आघाडीमध्ये घेण्यासाठी सन्मानाने त्यांना बोलवावं आणि त्यासाठी पुढाकार घ्यावा तर राहुल गांधींनी घ्यावा किंवा मल्लिकार्जुन खरगेंनी घ्यावा आणि त्यांना सन्मानाने इंडिया आघाडीमध्ये बोलवावं. कारण
त्यांच्याकडे जो मताचा जनाधार आहे, तो मताचा जनाधार जर बघितला तर 14% मतदान आहे. आणि हे मतदान देश पातळीवर बाबासाहेब आंबेडकर किंवा आंबेडकर विचारधारेला मानणारा खूप मोठा वर्ग आहे. आणि तो जर एकत्र आणायचं असेल किंवा त्यांचं मतदान जर एकत्र करायचं असेल तर त्याला एकमेव म्हणजे ते बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणजे प्रकाश आंबेडकर हे करू शकतात. किंवा इंडिया आघाडी जी आहे ती बाळासाहेबांना देश पातळीवर एक स्टार प्रचारक म्हणून सुद्धा वापरू शकते आणि त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला 2024ला रोखण्यासाठी होऊ शकतो असं निखिल वागळे सांगतायत. आणि त्याचं उदाहरण देताना 2019ला जे काही वंचित बहुजन आघाडीने मतदान घेतलं त्याचं सुद्धा उदाहरण देत आहे की 7.6% त्यांचं मतदान होतं, तर इकडे जर बघितलं तर 6.4% मतदान होतं. हे सुद्धा सांगायला विसरलेलं नाही. परंतु मित्रांनो, हे सांगण्याचा उद्देश असा आहे की जर पवार साहेब त्या ठिकाणी काहीच बोलत नसतील तर आपल्याला माहिती आहे काही काही वेळेस एखादा माणूस काहीच बोलत नसेल तर आपण त्याची मूकसंमती आहे असं म्हणूया. आणि ती जर मूकसंमती असेल तर मग काँग्रेसने आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीला आतापर्यंत बोलवायला पाहिजे किंवा तशी मीडियामध्ये बातमी यायला पाहिजे. पण तसं होत नाही याचा अर्थ ती मूकसंमतीही नाहीये. आणि आपल्याला माहिती आहे किंवा जे काही ज्येष्ठ पत्रकार मंडळी आहेत यांनाही माहिती आहे की पवार साहेब जे बोलतात ते होतच नाही कधी, आणि जे बोलत नाहीत त्या गोष्टी मात्र घडतायत. ते मुत्सद्दी राजकारणी आहेत. बरं, ते उघडपणे आजपर्यंत काहीच बोललेले नाहीत. जसं प्रकाश आंबेडकर जे काही असेल पवार साहेबांविषयी असेल तर स्पष्टपणे बोलतायत, पण पवार साहेब आजपर्यंत बाळासाहेब आंबेडकरांविषयी कुठलीच प्रतिक्रिया, ना पॉझिटिव्ह ना निगेटिव्ह, काही प्रतिक्रिया देत नाहीत. याचा अर्थ काय समजायचा? आणि म्हणून जर या मीटिंगमध्ये 19 डिसेंबरच्या मीटिंगमध्ये जर पवार साहेबांचा होकारार्थी असेल म्हणजे मूकसंमती असेल तर आतापर्यंत काँग्रेसने त्यावर प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होती किंवा त्यांना इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट करण्याचं निमंत्रण देणं गरजेचं होतं. आणि इकडे जर महाराष्ट्रामधले जे काही नेते आहेत काँग्रेसचे, हे तर त्यांच्याच विश्वासार्थाचे कोणीच नाहीयेत असा प्रकार आहे. परंतु पृथ्वीराज चव्हाण जे काही सांगतायत एका वाहिनीला ऐका. आंबेडकरांचा प्रश्न आहे, त्यांच्याकडे दोन मार्ग आहेत की त्यांनी सरळ इंडिया आघाडीचे समन्वयक आहेत त्यांना संपर्क साधला पाहिजे, स्वतः संपर्क साधला पाहिजे आणि आम्ही इंडिया आघाडीमध्ये येऊ इच्छितो असं सांगितलं पाहिजे. किंवा राज्यातल्या तिन्ही पक्षांना कळवलं पाहिजे की आपण राज्यात बसून काही निर्णय घेऊ, जागा वाटप करायचा प्रयत्न करू. पण त्यांच्या आतापर्यंत त्यांचा अनुभव काही चांगला नाही. त्यांची शेवटची अंतिम पावलं ही भारतीय जनताला मदत करणारी ठरतात. जसं गेल्या निवडणुकीमध्ये वंचितच्या आघाडीमुळे जवळजवळ 9 अतिरिक्त खासदार भाजप ते निवडून आले. त्यामुळं त्यांनी आपली विश्वासार्हता ही सिद्ध केली पाहिजे आणि त्यांनी सरळ इंडिया आघाडीच्या केंद्रीय नेतृत्वाला समन्वयकांना संपर्क साधला पाहिजे. असं सांगतायत की प्रकाश आंबेडकरांनाच पुढे गेलं पाहिजे. बाबा, तुम्ही मुख्यमंत्री राहिलेला आहात. मला तुम्हाला असं सांगावंसं वाटतंय की प्रकाश आंबेडकर समजा उद्याच्याला जरी 2024ला जिंको नाही तर हारो, तो पार्ट वेगळा आहे. परंतु काँग्रेस हा देश पातळीवर असलेला पक्ष आहे. हे तुमच्या लक्षात काय येत नाहीये. आणि सर्वसामान्य माणूस एखादा जर किंवा बाळासाहेब आंबेडकर जर काँग्रेसला आतापर्यंत मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत निरोप पाठवतायत आणि त्यावर ते अजूनही काही प्रतिक्रिया देत नाहीत, याचा अर्थ काय होतो? आणि तुम्ही म्हणताय की बाळासाहेब आंबेडकरांनी डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं पाहिजे. मग त्यांनी तर केलंच होतं ना. पाठीमागे पत्र लिहिलेलं आहे त्यांना, मेल टाकलेला आहे त्यांना, हे त्यांना दिसलेलं नाही का? आणि जर 2024ला काँग्रेसने असं जर केलं किंवा बाळासाहेब आंबेडकरांना जर इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट नाही करून घेतलं तर बाळासाहेब आंबेडकरांचा तोटा नाही होणार आहे. त्यांचा पक्ष तर वाढतच चाललेला आहे. परंतु त्याचा सर्वात मोठा जर तोटा म्हटलं तर तो काँग्रेसला होणार आहे. तो कशासाठी? तर 2024ला भारतीय जनता पार्टीला रोखण्यासाठी. कारण महाराष्ट्रामध्ये असलेल्या लोकसभेच्या 48 जागावर जर भारतीय जनता पार्टीला पराभूत करायचं असेल तर तुम्ही 2019चं जे उदाहरण बघताय ना की त्याच्यामध्ये किती खासदार वंचितमुळे पडले किंवा पराभूत झाले, ते जर आता मिळवायचे असतील तुमचे खासदार, तर तुमचे खासदार निवडून आले म्हणजे काँग्रेस प्रणित
इंडिया आघाडीचे निवडून आले तर भारतीय जनता पार्टीचे ऑटोमॅटिक कमी होणार आहेत आणि मग बाळासाहेब आंबेडकरांना तुम्हाला समाविष्ट करून घेणं गरजेचं आहे. आणि नाही तर मागच्या वेळेस जेवढे पराभूत झालेत त्याच्यापेक्षा नक्कीच दुप्पट यावेळेस पराभूत होतील यात शंका नाही. आणि मग राष्ट्रवादीचं मतदान दोन विभागात विभागले, शिवसेनेचं 2 ह्याच्यामध्ये विभागले, काँग्रेसचं एका ठिकाणी आहे आणि वंचित बहुजन आघाडीचं, या सर्वांची गोळाच बेरीज जर केली तर महाराष्ट्रामध्ये असलेल्या 48 जागावर जर भारतीय जनता पार्टीला पराभूत करायचं असेल किंवा त्यांचा जनाधार कमी करायचा असेल तर वंचित शिवाय पर्याय नाही. म्हणून जर पवार साहेबांची संमती असेल या गोष्टीला किंवा पवार साहेबांना कुठल्याही परिस्थितीमध्ये संमतीच द्यावी लागेल, जर त्यांना बीजेपीला थांबवायचं असेल तर, आणि बीजेपीला जर थांबवायचं नसेल तर मग पवार साहेबांनी त्यांची तिरकी चाल चालू दे किंवा काहीही होऊ दे, तो त्यांचा भाग आहे. परंतु आज परिस्थितीला जे उघड दिसतंय की मीटिंगमध्ये जर ते बोलतच नसतील याचा अर्थ आपण निगेटिव्हच घ्यावा लागेल. जोपर्यंत ते बोलत नाही तोपर्यंत निगेटिव्ह घ्यावा लागेल. म्हणून मित्रांनो मी असं म्हटलं होतं की ठाकरेंचा होकार तर पवारांचा नकार. कशासाठी? तर वंचित बहुजन आघाडी किंवा बाळासाहेब आंबेडकरांना इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी. मित्रांनो आज एवढंच. आणि हे जर पॉझिटिव्ह मत तुम्हाला माझं आवडलं असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. एवढं बोलतो थांबतो.